नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या डे टू डे चालू घडामोडी व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। 2 व 3 सप्टेंबर या दिवसाचे करंट अफेअर्स आपण एकत्र पाहणार आहोत। ॲपल जी कंपनी आहे त्या कंपनीचे लुका मिस्त्री यांच्या जागी CFO याला मराठीमध्ये म्हणतात मुख्य वित्त अधिकारी या ठिकाणी भारतीय वंशाचे केविन पारेख यांची नियुक्ती करण्यात आली असून ते 1 जानेवारी 2025 पासून ते आपला पदभार स्वीकारणार आहेत। सध्या ॲपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर टिम कुक आहेत। काही महत्त्वाचे कंपन्या आणि त्यांचे CEO किंवा प्रमुख लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेला असून अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई आहेत। त्यानंतर अडोबचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण आहेत। टेस्लाचे CFO वैभव तनेजा आहेत। आता टेस्लाचे CEO तुम्हाला माहीत आहेत की नेहमी चर्चेत असतात एलॉन मस्क। ओके, पुढे आहे भारतीय बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? अजय सिंग आहेत। भारतीय बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? अजय सिंग। मेळघाट कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री कोण आहेत? रक्षा खडसे। 3 वर्षापूर्वी टोकियो पॅरालिम्पिक पाठोपाठ यंदाचा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळविणाऱ्या पहिल्याच भारतीय महिला बनवण्याचा बहुमान कोणी पटकावला? अवनी लेखरा। आणि क्रीडा जो प्रकार आहे त्यांचा नेमबाजी आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहेत। त्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या मोना अग्रवाल या कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या राजस्थान राज्याच्या आहेत। पुढे सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज आहे, त्याबद्दल माहिती सांगतो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या जे काही 75 वर्ष झाले होतं त्या वर्धापन दिनानिमित्त हे नवीन ध्वज जे आहे आणि चिन्हाचं अनावरण केलं होतं। ध्वजामध्ये काय काय आहे हे विचारलं जाऊ शकते। एक तर अशोक चक्र आहे, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि भारताचे संविधान यांचं आहे। पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वाढवण हे देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून विकसित होत आहे? पालघर। याचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। रोहा आणि दिघी हे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहेत? हे दोन्ही रायगड जिल्ह्यात आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारताचा बॅडमिंटनपटू नितेश कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत SS3 वर्गीकरणातील पुरुष एकेरीत कोणते पदक जिंकले? सुवर्णपदक जिंकलेलं आहे। यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अवनी लेखरानंतरचा हा दुसरा भारतीय खेळाडू आहे। नितेश कुमार हा कोणत्या राज्याचा खेळाडू आहे? हरियाणा। बॅडमिंटनमध्ये SU5 वर्गीकरणातील महिला एकेरीत तुलसीमती मुरुगेशनला कोणते पदक जिंकण्यात यश आले? तर त्यानं रौप्य पदक जिंकलेलं आहे। प्रीती पाल काल पण चर्चेत होती की तिनं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकलेलं आहे। तर परवा जी होती तिने 100 मीटर जी शर्यत आहे T35 ह्या ॲथलेटिक्स स्पर्धेत तिने जिंकलेली होती। परंतु काल जे आहे ते 200 मीटर शर्यतीमध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे। दोन्ही तिनं कांस्य पदक जिंकलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या कंडिशनमध्ये जे काही पॅरिस येथे पॅरालिम्पिक स्पर्धा चालू आहेत त्यामध्ये एकाच पॅरालिम्पिक स्पर्धेत 2 पदके मिळविणारी ती पहिली भारतीय पॅरा धावपटू ठरलेली आहे। महत्त्वाचा पुढे बघा, दुसरं पदक सांगितलं 200 मीटर शर्यतीत। आता पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे एकाच स्पर्धेत 2 पदके मिळवणारी प्रीती पाल ही भारताची दुसरी खेळाडू आहे। यापूर्वी जे आहे ना टोकियो येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये म्हणजे ही 2021ला जी झाली, 2020ला होणार होती, 21ला झाली, कारण कोविडमुळे ते पुढे ढकलली होती। गेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखराने अशी कामगिरी केली होती। अवनी लेखरा यावेळेस देखील नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। त्यामुळे अवनी लेखराने एकाच स्पर्धेत 2 पदके मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली होती। दुसरी कोण आहे तर प्रीती पाल, जे आपण वरच्या मुद्द्यात पाहिलेलं आहे। केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणी सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे? सानंद या ठिकाणी, जे गुजरात या राज्यात आहे। कृषी क्षेत्रासाठी केंद्राने एक सप्तसूत्री राबवली आहे किंवा खालील 7 मोठ्या योजनांवर निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये डिजिटल कृषी मिशन, पीक विज्ञान योजना, कृषी शिक्षण व्यवस्थापन, पशुधन योजना, फलोत्पादन विकास आणि त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र आणि नैसर्गिक संसाधनांचे बळकटीकरण, हे 7 महत्त्वाचे मुद्दे आहेत, योजना आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मायक्रोब्लॉगिंग साईट X ह्याचं पूर्वीचं नाव काय होतं? ट्विटर होतं, त्यावर बंदी घातली? तर ते ब्राझील या देशात। सन 1921 मध्ये डॅश यांच्या रूपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची विधान परिषदेचे सभापती म्हणून नियुक्ती झाली होती, ते नारायण
गणेश चंदावरकर. योगेश काथुनिया याने थाळीफेकीतील F56 क्रीडा प्रकारात पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर त्याने रौप्य पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, बॅडमिंटनपटू मनीषा रामदास हिने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर ब्रांझ, अर्थात त्याला मराठीमध्ये कांस्य पदक म्हणतात. निशाद कुमारने उंच उडी T47 प्रकारात पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर ते रौप्य पदक. मित्रांनो, तुम्हाला करंट अफेअर्स जर पाहिजे असेल तर चालू घडामोडी 2024-25 ह्या टेलिग्रामवर आपण ते दिलेलं आहे. PDF तुम्हाला 100% यावर मिळतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा टर्निंग पॉईंट ॲप डाउनलोड करा. त्यात फ्री स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला ही PDF मिळून जाईल, किंवा टेलिग्रामवर पण मिळून जाईल. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आता हे 2 दिवसाचे आहेत म्हणून 6 मिनिट झालं. शक्यतो 3 ते 4 मिनिटामध्ये पर डेचे व्हिडिओ बनवतो. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.